देशातूनच आता आमदार खासदारांची प्रतिष्ठा जी आहे ती विकत घेतली जाते शिवसेनेकडून. नाही नाही, परंतु मुख्यमंत्री कोण होतं? मुख्यमंत्री होतं कोण 2-2.5 वर्षापूर्वी? म्हणजे तुम्ही पण हेच केलं का? तुम्ही पण हेच केलं? कायदा कानून काहीतरी आहे ना. तुम्ही काय करताय? आतापर्यंत काय केलं? सगळी प्रकरणं उघडकीस आलेली आहेत ना. केवळ चुकीच्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर आरोप करणं हा एकमेव धंदा त्यांना राहिलेला. आणि आता तर शरद पवारांवरती सुद्धा आरोप करतायत. पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार करायला नको होता, पवार साहेबांच्या मनाविरुद्ध होतं, अशा पद्धतीचे ते आरोप करतायत. आज साहित्य संमेलनाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी पवार साहेबांनी उत्तर द्यावं. याच्या मागचं कारण संजय राऊत यांना साहित्य संमेलनामध्ये त्यांची मुलाखत घेतली नाही. माझ्या माहितीनुसार संजय राऊत यांची मुलाखत व्हावी अशा पद्धतीने ते प्रयत्न करत होते, परंतु आयोजकांनी ती मुलाखत त्या ठिकाणी ठेवली नाही, त्यांचा कार्यक्रम आयोजित केला नाही. आणि तो राग आणि ती असूया या ठिकाणी ती सर्व व्यक्त होते. आणि त्यामुळे पवार साहेबांवरती सुद्धा राग व्यक्त होतोय त्यांचा. माजी महापौर विनायक पांडे यांचे नाशिकचे त्यांनी देखील वक्तव्य केले की नीलम गोरे यांनी तिकीट देण्यासाठी पैसे मागितले होते. अजय बोरखे म्हणून आहेत, त्यांच्याकडून ते उमेदवारीसाठी पैसे घेतले, पैसेही देत नव्हते. अखेर पत्रकार परिषद घेताना सांगितल्यावर त्यांनी ते पैसे परत केले असं. विनायक पांडे हे नाशिकचे माजी महापौर होते. त्यांनी किती वेळा शिवसेना सोडली. विनायक पांडे यांना शिवसेनेतून काढून टाकलं होतं. का काढून टाकलं होतं? नीलम गोरे कधीही नाशिकच्या संपर्क प्रमुख नव्हत्या. रवींद्र मिर्लेकर, अरविंद सावंत आणि संजय राऊत हे सर्व मंडळी नाशिकची संपर्क प्रमुख होत्या. त्यामुळे नीलम गोरे यांना पैसे द्यायचा विषय काय येतं? आणि विनायक पांडे काय काय कोण मुलाखत? विनायक पांडे अरे 2.5 वर्षामध्ये आमच्याशी किती वेळा त्यांनी संपर्क साधला की मला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं. अरे कोणाच्या गळ्यात धोंडा मारून बांधून समोर उभं करताय विनायक पांडे? का नाही त्यांना एक शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक सापडला नाशिकमध्ये यांची बाजू मांडण्याकरता? नाशिकमध्ये कोणी राहिलेलं नाही. विनायक पांडेंनी किती वेळा शिवसेना सोडली? ओरिजिनल शिवसैनिक होते का? कसे निवडून आले? कसे महापौर झाले? महापौर झाल्यानंतर त्यांना पक्षातनं का काढलं गेलं होतं? याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं.